यावेळेस पाहू शकाल आपण फील्डचा चेंडू डॉट आलाय. फील्डच्या चेंडू आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम असे सामने आज पाहिले गेले. आज 5 संघ मैदानाच्या आतमध्ये रंगतदार सामने. यावेळेस बॅकफुटला येऊन कट केला. बॅकवर्ड पॉइंटला सुरेख फटका. प्रीतम राऊतला चेंडू चकमा देत निघून गेला. सर सीमारेच्या पार आला. यावेळेस कोंडी प्रीमियर लीग चौकार 4 ओव्हर प्रमोद सर. या आपण दिवाकरजी अण्णा यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी पुष्पक व्हेरी नाईस बॉलिंग. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्या बोटांतील जादू दाखवली आणि या मॅचवर पकड निर्माण केली. तर या आपण देऊया प्रथमतः ट्रॉफी या ठिकाणी सन्मानित होते. त्याचप्रमाणे गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी आपण पाहू शकतायत. अतिशय सुंदर पद्धतीने यंदाच्या वर्षामध्ये काहीतरी नाविन्य जसं भिवंडीमध्ये आपण पाहतो आणि आज वेगळंच काहीतरी गिफ्ट हॅम्पर घेऊन जातील घरी आणि इथून अजून गिफ्ट हॅम्पर आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच. सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. पुष्पक वेळ नाहीये कारण ऑनगोईंग मॅच सुरू आहे, परंतु कसं वाटतं आयोजन? खूप छान वाटतंय आणि खूप चांगलं आयोजन करतायत. नक्कीच थँक्यू व्हेरी मच. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये युसुफजी सय्यद यांच्याकडे. धन्यवाद प्रमुखजी. शेडगे सरचा आवाज आपण ऐकला. यावेळेस कट केला गेला चेंडू. प्रतीक पाहू शकाल स्ट्राईकवर पहिला चेंडू निर्धाव खेळतोय. 4 चेंडूचा खेळ संपला गेले. 4 चेंडू धावफलकावर पाहू शकाल आपण 6 धावा धावफलकावर आहेत. पहिला नो बॉल त्यानंतर एक निर्धाव एक चौकार एक सिंगल लेफ्ट हँड बॅटर प्रतीक यावर स्ट्राईकवर. यावेळेस काय चेंडू टाकला गेला अपील केली गेली बोर्डवरती. फलंदाज प्रतीक सिल्वरची शिकार मैदानाच्या बाहेर 2 चेंडू 0 10 म्हणून टाकतो डगआउट. ही ताकद आहे कृपेश पाटील यांच्याने. पहिला गडी बाद केला गेला त्यामुळे शिवराय योद्धा पाचव्या संघाचा. तुझा डोंगर नवसाला पावणारी हक्केला धावणारी आई एकविरा मातेला वंदन. अतिशय सुंदर हे सॉन्ग मंत्रमुग्ध करणार आपण पाहू शकतायत. सगळ्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची अंडरस्टँडिंग बॉलिंग पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाईल का? यस, चित्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते पहिल्या षटकामध्ये 8 या धावसंख्येवर. थँक्यू. बिंदुसार बेटेगाव फिल्डिंग यावेळेला करणारा संघ पाहायला मिळतो तो शिवराय योद्धा पास्तळ. बॅटिंग करणारा संघ पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. तुषार गरत एका साईडला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. वीर तानाजी पारगाव या मैदानात शतक झळकावण्याचा मान ज्या खेळाडूने मिळवला गेला होता त्याच्या अगेन्स्ट गौतम अकरेला आपण पाहिलं होतं. शतक झळकावलं गेलं होतं. एक मोठी मॅच आणि खूप चांगली चुरस निर्माण झाली होती त्याच मैदानात आणि एक कूल अँड काल्म
असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 8. या धावसंख्येवर षटक क्रमांक 2. गोलंदाज जर आपण पाहिला तर मिस्टर जीवा. दोन्हीही कट करण्याचे जे आपल्याला पाहायला मिळत आहेत कला आहे. ऑफ कटर, लेग कटर. यावेळेला मात्र ऑन साइडला खेळला गेला, स्लॉक केला जातोय, क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र झेल सुटतोय. कॅचेस विन द मॅचेस. एका क्षणाला मात्र झेल सुटल्यानंतर तुषार घरतने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच डिअर फ्रेंड. आयुष्यमान भवचा आशीर्वाद येत असताना चौकार 4. हात चालेल तर मंगा तर पोरा तू कोठ जार होय रे दर्याच्या किनारी हवेशीर माझा गावत चिंकूच्या थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. ऑन साइडला खेळला गेला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहतायत 40+ क्रिकेट तुषार घरत हे सुद्धा खेळतात. सिंगल मिळते, या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 13 या धावसंख्येवर. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 13 धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. पॉवर प्लेचं बंधन आणि पॉवर प्लेच्या बंधनात आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये कमी प्रमाणात धावा आल्या. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता, मात्र प्रीतमला त्या ठिकाणी चेंडू काही समजला नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. दोन्ही स्विंग करण्याची कला आपल्याला पाहायला मिळते. स्विंग म्हणण्यापेक्षा मी ऑफ कटर, लेग कटर म्हणेन. वळण घेण्याची क्षमता आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी जीवा. मॅग्निफिसंट बॉलिंग. पहिलं षटक हाताळलं ते गोलंदाज कृपेशने स्वतः ॲज अ कॅप्टन म्हणून या संघाचा पाहायला मिळतो. स्विच हिटचा फटका जरूर खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी करेल तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 14 या धावसंख्येवर. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. हिरवळ मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान धर्मवीर संभाजी राजे मैदान ऐतिहासिक मैदानाची नोंद म्हणून आपण पाहू शकता. जे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला उपस्थित झाले त्यांचं करूया वेलकम. स्लॉक स्वीपचा फटका जरूर होता. या वेळेला मात्र क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज सुरक्षित आहेत. पंचांनी लगेच त्या ठिकाणी सांगितलं नाईक पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. यतीन राऊत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात खेळलं जातं आणि त्यामध्ये त्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. संघाची धावसंख्या 15 धावा. 5 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 आहे. अतिशय सुंदर लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू पाहायला मिळते. शिवराय योद्धा पास्तळ आणि बिंदुसार बेटेगाव. स्विच हिटचा फटका इनफिल्डच्या वरून क्लिअर झालाय. कव्हर पॉइंट मध्ये चेंडू निघून चाललाय आणि तत्पूर्वी फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. प्रीतमच्या बॅट मधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 17 या धावसंख्येवर. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर. 17 धावा. थोडस स्पीडअप करा जरा गेम. स्ट्रॅटेजिक जी स्ट्रॅटेजी आहे ती मात्र आपण सातत्याने टीम मीटिंग करू नका. अजून आपल्याला इथून 2 तरी निदान सामने झाले तरी सुद्धा आपण पेंडिंग सामने येणाऱ्या दिवसांमध्ये खेळू शकतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 17 धावा. 8.50 सरासरीने खेळलेत. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. निशांत. बॉलर तयार. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू बॅटच्या अगदी खालून निघून जातोय. थोडीशी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला तुषार घरतने. नवलीचा ब्रँड आहे. गोलंदाज जर आपण पाहिला तर निशांत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल डॉटच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या स्थिरावली 17 या धावसंख्येवर. 17. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ साईडला कट केला जातोय. खूप सुंदर पद्धतीने चेंडू निघून चाललाय. कव्हर पॉइंटच्या आणि अगदी थर्ड मॅनच्या गॅप मध्ये आपण पाहू शकाल. मधोमध अगदी फक्त चेंडूला दिशा दिली, ग्लाइड केलं आणि 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या. तर 2 बॉलचा खेळ झाला निशांच्या हातखंडामधून. तुषार घरत सेन्सिबल बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, कोणत्या सिच्युएशन मध्ये कोणत्या कंडिशन मध्ये कसं खेळायचं हे ठाऊक असलेला बॅटर आहे.
फुलटॉस बॉल होता. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला गॅपमध्ये गॅप शोधण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू इनटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता स्वीट अँड स्मार्ट KPL चौकार. महाराष्ट्राचं गुणगान गाणारं राज्यगीत म्हणून आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं एक मान मिळाला. श्रीनिवास खळे, राजा बडे आणि शाहीर साबळे यांनी हे मात्र गौरविलेलं एक सुंदर राज्यगीत. संघाची धावसंख्या रिव्हर्स स्वीटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न जरूर करतायत, परंतु परफेक्ट स्वीट हिट येत नाहीये. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु स्वीट हिट मध्ये कन्वर्ट होत नाहीये. तत्पूर्वी 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 वर जाऊन पोहोचली गेली. पहिले 2 षटक सावध पवित्राने खेळले गेले आणि तिसऱ्या षटकामध्ये आता अटॅकिंग मोड मध्ये येताना पाहायला मिळतात. हे आहे उत्तम दर्जाचं क्रिकेट. तुषार आणि प्रीतम एका साईडला पार्टनरशिप करत असताना डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ साईडला काय फटका खेळलाय. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. शॉट ऑफ द मॅच. काय चेंडू ह्या वेळेला खेळून काढला गेला. जसं काय आपण पाहू शकलात ज्या पद्धतीने या षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज दिवाकर जी अण्णा स्वागत रेस्टॉरंटचे मालक यांच्याकडून आपण पाहू शकतायत. खूप चांगला फटका खेळला गेला. अतिशय सुंदर पद्धतीने या चेंडूला ओळखलं. संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली गेली. काय फटका खेळला होता. जणू काही ग्लेन मॅग्राथने टाकलेला चेंडू आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी मारलेला षटकार असं जणू काही यावेळेला दृश्य पाहायला मिळाला. व्हॉट अ शॉट. मॅक्सिमम 6 या षटकाराने संघाची धावसंख्या 21 धाव्यांवर खेळी करतोय. 25 धाव्यांवर खेळी करतोय. तुषार गरज झेल सोडल्याचा परिणाम. टॅप केला जातोय. प्लेइंग फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळला. सिंगल मिळते. फंबल होते त्या ठिकाणी, परंतु तुषार गरजने कॉल नाकारला. योग्य त्या वेळेला योग्य कॉल करणं फार महत्वाची गोष्ट. सिंगल मिळाली. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 9, 2 षटकांमध्ये 17, तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा आणि संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली गेली. 32 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. चला चौथे षटक टाकण्यासाठी लगेच गोलंदाजी मार्कवर आणा. हळूहळू सूर्यनारायण अस्ताला जाईल आणि अंधाराचं साम्राज्य पसरण्याच्या अगोदरच आपल्याला 2 निदान सामने क्लिअर झाले पाहिजेत. वेलकम बॅक. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 3 षटकांचा खेळ समाप्तीवर 32 धावा फलकावर. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 32 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. उष्णतेचं प्रमाण वाढताना पाहायला मिळतं. मार्चच्या अगदी आपण मध्यंतर आलोय, म्हणजे जवळजवळ आता एंडिंगच्या वेळेला आपण पाहू शकणार आहोत. 22 मार्चचा दिवस. त्यावेळेला अगोदर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. लाईक करतात या स्ट्रोकला. क्वचित आणि कदाचित मी पाहिले तुषार गरतला असे स्ट्रोक खेळत असताना. डॉट बॉल येत असताना संघाची धावसंख्या 32. चौथे षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर जीवा. अगदी फलंदाजाला रीड करण्यात माहीर असलेला गोलंदाज. बीट इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी याचं प्रात्यक्षिक दाखवतोय. पुन्हा एकदा सरप्राईज करून जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. एक चांगल्या खेळाडूला जेव्हा चांगला चेंडू येतो आणि तो जेव्हा बीट होतो, सरप्राईज होतो, त्यावेळेला एक गोलंदाजाची ऊर्जा आणि होप्स त्याचे वाढत असतात.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला, खूप चांगला फटका तर जरूर आहे. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला, सक्सेस ठरले, सिंगल मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 33 धावा. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता फिल्डरचा, एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. शिवराज योद्धा पास्तळ या टीमची 34 या धावसंख्येवर 34 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. अतिशय सुंदर ही स्पर्धा कुणबी प्रीमियर लीग 2024 चा थरार. आज कुणबी समाज बांधवांना एकत्रित येऊन या टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम खेळण्याची संधी मिळाली. गुड शॉट, खूप चांगला फटका, व्हेरी नाईस टायमिंग, मॅग्निफिसेंट. आता स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये बदलला, चौकार. थँक्यू. 38 धावा फलकावर पाहायला मिळतात. 38 रन्स ऑन द बोर्ड. तुषार घरात 31 धावांचे खेळ करत असताना झेल कितीवर सुटला होता तर यावेळेला आपण पाहू शकतायत जवळजवळ 5 धावांवर झेल सुटला होता. आय थिंक सो 5 वर झेल सुटला गेला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 38 रन ऑन द बोर्ड लागले आहेत. 6 धावा फक्त खर्च केल्या. क्या बात आहे जीवा, फॉर बॉलिंग परफॉर्मन्स, खूप चांगली गोलंदाजी. जीवाच्या बद्दल एकच म्हणेन, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राहणीमान परंतु उच्च विचार त्याच्या गोलंदाजीवर पाहायला मिळाले. ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा तुमची क्रिकेटच्या मैदानात कृती खूप महत्वाची असते. तुम्ही मैदानात काय करता याला खूप प्राधान्य दिलं जातं, तुम्ही मैदानाच्या बाहेर काय करता याला प्राधान्य दिलं जात नाही. तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये किती पर्सेंटेज देता, 100% देता का हे पाहिलं जातं संघ मालकांकडून. संघ मालकांची एकच अपेक्षा असते, तुम्ही चांगलं क्रिकेट खेळा, कोणत्याही प्रकारच्या मॅच फिक्सिंग स्पॉट प्रकरणी अडकू नका, जेणेकरून फेअर क्रिकेट खेळा. ही खूप मायने राखतात. दिवाकर अण्णा यांच्याकडून मंडळाला 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य, 2111 रुपयांचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल दिवाकर अण्णा आपका तहे दिल से शुक्रिया अदा करते. थँक्यू व्हेरी मच, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. आर्थिक सहाय्य पाठबळ असावं लागतं. क्रिकेटची स्पर्धा आली तिथे आर्थिक हा विषय मात्र छेडला जातो आणि त्यासाठी मात्र आर्थिक सहकार्य करणारे आमचे दाते नेहमीच तत्पर असतात. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद हृदयाच्या अंतकणापासून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 38 वर 38 रन्स. नेक्स्ट मॅचचा टॉस शिवसाई सरावली आणि प्रयाग 11 दहिसर. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत पाहिले तर एक बॉलचा खेळ झाला. शेवटचे 5 बॉल शेष. फलंदाज प्रीतम बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितेश. आज झेल काय टिपला होता जबरदस्त. जितेश, तन्मय आणि दिनेश अर्थातच पप्प्या या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली. 40+ क्रिकेट अफलातून खेळत आहेत. आज निरंजन घरत वाट पाहत आहेत की उद्याच्या दिवसात कधी सकाळ उजेडेल आणि ड्रेस कोटिंग मध्ये बॅट घेऊन आणि बॉल घेऊन कधी मात्र मी मैदानात उतरेन. यावेळेला आल्या जितेश खरपूस समाचार घेत असताना इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. झन्नाटीदार षटकार, KPL सिक्सर. दिवाकर अण्णा यांच्याकडून प्रत्येक जो फलंदाज षटकार मारेल त्याला 200 रुपयांचं कॅश प्राइज. षटकार आणि संघाची धावसंख्या 44. यावेळेला हा चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. सिंगलच्या साह्याने 22च्या स्वरूपात एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या कैलाश पागदरे त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत. तिन्ही पंच मात्र दांडीचे ब्रँड आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 45-45. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला. शेवटचे 3 बॉल शेष राहिलेत. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस. खेळाडू मालामाल होताना पाहायला मिळतात. फक्त हे नुसते मालामाल होत नाहीत तर त्यांचे
पाठीमागे असलेले अपार कष्ट, घरच्यांचा आरडाओरडा खाऊन आज मात्र क्रिकेटमध्ये ज्यांनी चांगली प्रगती केली. ऑन साइडला पूल केला जातोय, काय जबरदस्त फटका. सुपर बॅटिंग, क्लास, हाय क्वालिटी दर्जाचा हा स्ट्रोक पाहायला मिळतो तुषार गरजच्या बॅट मधून. षटकार. वन 51 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. ग्रेट बॅटिंग. तुषार गरज झेल सोडल्याचा परिणाम सोसावा लागतो. कॅचेस विन द मॅचेस, खूप महत्वाची भूमिका असते. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला आणि सरळ चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. वॉट बॅटिंग, क्लास, क्वालिटी दर्जाची बॅटिंग पाहायला मिळते. 20 बॉल मध्ये 43 धावा, 5 धावांवर 4 धावांवर झेल सुटल्यानंतर यावेळेला आपण पाहतोय 5 धावांवर झेल सुटल्यानंतर 43 पर्यंत मजल मारली. ग्रेट बॅटिंग, ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड इनक्रेडिबल बॅटिंग. शेवटचा बॉल यावेळेला ऑन साइडला जरूर खेळला गेला. चेंडू निघून जाईल फार वेगाने. फाईन लेग क्लिअर करणारा चौकार 4 आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 61. तब्बल 62 धावांचं लक्ष्य. 47 धावांची एक अभेद्य कामगिरी केली. विलक्षण खेळी आपल्याला पाहायला मिळाली. झंझावती आणि झुंजार खेळी तुषार गरजच्या बॅट मधून. 47 धावा नाबाद, नॉट आउट. 20 चेंडूमध्ये 47. जबरदस्त टाळ्यांचा कडकडाट त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळेल प्ले स्टँड मध्ये. शिवराय योद्धा पास्तळ या टीमच्या. चला या टॉस करण्यासाठी या शिवसाई सरावली आणि प्रयाग 11 दहिसर. शेवटच्या षटकात 23 धावा पाहायला मिळाला कुठल्या साजनच्या गोलंदाजीवर. 62 धावा फलकावर विजयासाठी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आले असतील तर टॉस करूया. चला टॉस करण्यासाठी या दोन्ही संघाचे कॅप्टन शिवसाई सरावली आणि प्रयाग 11 दहिसर. चला घाई करा, जरा घाई करा. शिवराय योद्धा पास्तळ, दिनेश अँड कंपनी. कोच संजयजी घरत पास्तळ. लवकरात लवकर फिल्डिंगला आपण लगेच पाठवायचं आहे. क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या वेळीची दिरंगाई करताना. चला 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील. उद्याच्या दिवसात आपण 8:30 ला रिपोर्टिंग टाइम असेल, 8:45 ला टॉस असेल आणि 9 वाजता मॅच स्टार्ट होईल. चला मॅचला सुरुवात होईल. एक वेगळंच काहीतरी सुंदर पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतंय. ड्रेस कोटिंग ओनर ग्रुपवर ज्या काही मात्र आपण पाहतायत जे पॅनल खेळवलं जाणार आहे ते मात्र सुपर 6 चे ओनर ग्रुपवर हे टाकले जाणार आहेत. ते मेसेज तुम्हाला मात्र आपण टाकलेले आहेत. ए टॉप, बी टॉप, ए सेकंड, बी थर्ड, बी 2 सेकंड आणि ए
थर्ड अशा पद्धतीने रविवारचा पॅनल आहे जो ओनर ग्रुपवर टाकलेला आहे. तुमच्यापर्यंत मेसेज दिलाय विपुलजी घरात आमच्यापर्यंत. जर कोणाला काही शंका असेल तर डेफिनेटली आपण आयोजकांशी लगेच कॉन्टॅक्ट करा. चला घाई करा, वेळ दौडू नका. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. दोन बॅटर सुद्धा पोहोचलेले आहेत. मॅचला करूया सुरुवात. कुणबी प्रीमियर लीग 2024 आपण पाहत आहेत. अतिशय सुंदर हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. विजयासाठी 62 धावांचं एक टार्गेट सेट केले गेले. प्रत्येक संघाचे पाठीराखे या स्पर्धेला उपस्थित झाले समर्थक आहेत, कारण या स्पर्धेसाठी आतुरतेने वाट पाहावी लागते. चला वेळ दौडू नका प्लीज. निव्याचे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चाचपणी केली जाते. एक काळ असा होता एमआरआयच्या बॉलवर कस लागायचा खऱ्या अर्थानं फलंदाजांचा, परंतु आताचा काळ खूप बदलला गेला. टेनिक्स बॉल आले, फुलटॉस बॉल आले. निव्याचे चेंडू आपण पाहत आहेत. गुड शॉटचे बॉल आपल्याला पाहायला मिळतात. 6 सीटचे चेंडू पाहायला मिळत आहेत. फुलटॉस बॉल 24 कॅरेट आपण पाहू शकाल. म्हणजे वेगवेगळ्या चेंडूची 70-70 हा बॉल सुद्धा आपण पाहिला. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव या मैदानात सुद्धा 70-70चा बॉल यूज केला. तो गेल्या वर्षात बिग बॅश ग्रामीण धमाकामध्ये तारिफबाई सय्यद यांनी आतापर्यंत दुसरं वर्ष पार पाडलं ग्रामीण बिग बॅश धमाका. आणि खऱ्या अर्थानं IPL समालोचक कुणालजी दाते सरांचं मी धन्यवाद व्यक्त करेन. चंदू शेट्टे महाराष्ट्राचा गोड आवाज यांचं धन्यवाद व्यक्त करेन, ज्यांनी मात्र आम्हाला कोणगाव हे गाव दाखवलं. प्रत्येक षटकारासाठी आपण पाहत आहेत. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये दिवाकर अण्णा यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपण पाहू शकाल 2. अप्रतिम फटका चांगला आहे. जबरदस्त बॅक पंच केला गेला होता. ड्राईव्ह खेळला गेला. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ती फलकावर 6 धावा. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय दमदार सुरुवात केली. इरादे पक्के स्पष्ट केले. साजन आणि एका साईडला प्रीतम राऊत या 2 बॅटरने टिट फॉर टॅट जशास तसे रोकटोक उत्तर देण्याची क्षमता असली पाहिजे फलंदाज गोलंदाजांमध्ये. उलटाच बॉल होता. जरूर दिनेश त्या ठिकाणी क्विकली फेकी करत असताना जेव्हा जेव्हा दिनेश यांच्याकडे चेंडू गेलेत ना त्या वेळेला ते फंबल झालेले नाहीयेत. ही त्यांची खासियत राहिले. म्हणजेच बेस्ट फिल्डर कसा असावा, 30 यार्ड सर्कलमध्ये चाणाक्ष क्षेत्ररक्षक कसा असावा याचा नमुना त्यांनी पेश केला. कारण या संघातील ते जॉन्टी रोड्स आहेत, मोहम्मद कैफ आहेत, सुरेश रैना आहेत, युवराज सिंग आहेत, पॉल कॉलिंगवूड आहेत. असं कित्येक खेळाडू आपण सातत्याने पाहिले. मोहम्मद अझरुद्दीन आहेत आणि आताच्या काळामध्ये विराट कोहली, रवींद्र जडेजा. यावेळेला ऑन साईडला फक्त हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 8. पहिलं षटक प्रगतीपथावर. बॉल फेकून झाले ते 3. अतिशय हिरवळ असं मैदान आणि हिरवळ मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान कुणबी समाजातील एक वर्ल्ड कप म्हणून या प्रीमियर लीगला ओळखलं जातं. फुलटॉस बॉल होता. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. लॉंग ऑफ चा क्षेत्ररक्षक वायडिश मध्ये आहे. फेकी करेल तत्पूर्वी सिंगल मिळते. खूप चांगली क्षेत्ररक्षणाची साथ सुद्धा मिळणं फार महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. फक्त गोलंदाजाने चेंडू टाकावा आणि ज्या पद्धतीने मात्र फलंदाजाने तो टोलावा अशा पद्धतीने क्रिकेट राहिलं नाही तर फिल्डिंगची सुद्धा साथ असावी लागते. गुड डिलिव्हरी. फ्लाइट मिळाली या चेंडूला. टप्पा अचूक पद्धतीने होता. गोलंदाज मिस्टर प्रसाद यांचा आपण पाहू शकाल डॉट बॉल.
बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5. पहिलं षटक प्रगतीपथावर, संघाची धावसंख्या 9 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. यानंतर शिवसाई सरावले आणि प्रयाग 11 दहिसर या दोन संघांच्या दरम्यान शेवटची मॅच खेळली जाईल. पुन्हा एकदा बॉल तयार. प्रसाद आपल्या गोलंदाजी मार्कवर ब्ल्यू अँड ब्लॅक मध्ये आज पाहायला मिळत आहे. ते खेळाडू ड्रेस कोटिंग मध्ये हलक्याशा हाताने चेंडूला आतमध्ये येणारा अंडरआर्म फेकी केली जाते. ग्रेट फिल्डिंग. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. दिनेश पप्पा यांचं पॉइंटचा बेताज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं 10 धावा झालेत. एकंदरीत षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं कंप्लीट झालं विजयासाठी. 52 धावांचं लक्ष. येणारी बॉल आहे 24 बॉल 52 धावा. चला टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहत आहेत. खूप चांगली उंची गाठली गेले या स्पर्धेने. यंदाचं 4थं वर्ष पाहायला मिळतं. 2019 पासून आपण पाहिलं दरम्यान आपण पाहिलं 2 वर्ष गॅप राहिला जो लॉकडाऊन लागला आणि आज 22 मार्चच्या दिवसामध्ये अनाउन्समेंट झाली लॉकडाऊनची. आणि खूप काही मात्र कोरोना ने भरपूर काही सांगून गेला की माणुसकीचं नातं जपा. अखेरकार काय आपण घेऊन जाणार आहोत, सर्व काही इथेच सोडून जाणार आहोत हे मात्र कोरोनाने शिकवलं. ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं. ग्रेट फिल्डिंग. बाउंड्री लाईन टच असताना तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड ही गोष्ट पहिली करावी लागते, प्रसंगावर्धक. दुसरी गोष्ट आय कोऑर्डिनेशन तुमचं मजबूत असावं लागतं. तुमची रनिंग ॲथलेटिकपणा फार महत्वाची भूमिका असते. जजमेंट चांगलं असावं लागतं आणि खास करून तुमच्या हातांची ओंजळ जेव्हा झेल येतो त्यावेळेला तुमच्या हातांची ओंजळ परफेक्ट असावी लागते. ऑफ साईडला खेळला गेला. पुन्हा एकदा मात्र कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक पुढे वेगाने पुढे सरसावेल. सिंगल मेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 13 धावा. बॉल फेकून झाले ते 2. षटक क्रमांक 2. बॉलर आहे जितेश. काही सकाळच्या सत्रामध्ये झेल टिपला होता. अप्रतिम रनिंग मध्ये येऊन लॉंग ऑन वायडिश मध्ये होते आणि लॉंग ऑनला येऊन तो झेल टिपला होता. ग्रेट कॅच. ऑन स्क्रीनवर विनोदजी पाटील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत प्रेसिडेंट आणि संपूर्ण टीमने घेतलेली जिम्मेदारी. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात. व्हॉट अ कॅच. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. प्रथमेश कोणतीही चुकी करणार नाहीयेत. नो मिस्टेक. व्हेरी नाईस कॅच. फलंदाज बाद. पहिला धक्का मिस्टर प्रीतम राऊतच्या माध्यमातून पहिला धक्का गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलचा खेळ झालाय. 62 धावांचा पाठलाग करताना 13 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. इथून 49 धावेची अजून सुद्धा आवश्यकता आहे. येणारे बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ 21 आणि 21 बॉल मध्ये 49 असं सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. जितेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे दर्शवत असताना पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र हवेचा झोत थांबला गेलाय. दमट वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. हिरवळ मैदान असल्यामुळे मात्र आपण पाहताय आउटफील्ड थोडीशी स्लो होते. खेळपट्टी थोडीशी मात्र शांत राहते आणि अशा वेळेला ॲटमॉस्फिअर जे असतं त्याच्यावर डिपेंड आपल्याला राहावं लागतं. ऑन साईडला पुलच्या फटक्यात कन्वर्ट केलं गेलं. गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता कृपेशच्या बॅट मधून आल्या चौकार.
संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली गेली. 17 रन्स ऑन द बोर्ड. 62 धावांचा पाठलाग करताना चौकारने अप्रतिम थोडस रिलॅक्स झाला. ऑन साइडला खेळला गेला. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना सुंदर फिल्डिंग. तन्मय वॉड फिल्डिंग. खूप चांगली क्षेत्ररक्षणाची साथ मिळत असताना छोटा पॅक बडा धमाका म्हणून तन्मयकडे पाहिलं जातं. मूर्ती लहान कीर्ती महान. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामेंट. संघाची धावसंख्या दुहेरीने जाऊन पोहोचली गेली ती 18 या धावसंख्येवर. जिथे मात्र 2 ते 3 धावा मिळाल्या असतात तन्मयने त्या धावा वाचवल्या. पुढे आला आणि खूप चांगली फिल्डिंग करत असताना त्याच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करत असताना फेकी केली गेली. ग्रेट फिल्डिंग, ग्रेट थ्रो बाय तन्मय. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला लो फुल टॉस बॉल जरूर होता. खूप चांगले एफर्ट घेतले होते फिल्डरने. बॅकअप चांगला मिळतोय. फेकी येईपर्यंत 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली गेली. आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिला 42 धावेची आवश्यकता. 18 बॉल 42. जास्त इंजुरी असेल तर कृपया करून 12वा खेळाडू लगेच जास्त इंजुरी असेल तर 12वा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये लगेच जाईल जेणेकरून आपला तो टाइम सुद्धा वाचेल कारण अजून एक सामना 18 बॉल 42 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं.
18-42 समीकरण असेल. चला थोडंसं टाइम कव्हर करा जरा. शिवराय योद्धा पास्तळ टीम, दिनेश अँड कंपनी, थोडंसं टाइम जरा लवकरात लवकर कव्हर करा वेळेची दिरंगाई न करताना. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत या स्पर्धेचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात विनोदजी पाटील. त्याचप्रमाणे रुपेशजी घरत उपाध्यक्ष दखल घेत असताना लीलाधर पाटील साहेब त्या ठिकाणी पाहायला मिळाले. निरंजन घरत, प्रणय घरत स्वतः गेले, कारण आज आपल्या समाजातील हा खेळाडू आहे, त्याला कोणत्याही प्रकारची दुखापत जास्तीत जास्त न व्हावी. चिनॉयला आपण पाहतोय, चिनॉय राऊत खूप चांगल्या प्रकारची सकाळपासून त्याची धडपड आपण पाहिली. मोहित घरत यांना आपण पाहू शकतायत. अतिशय मात्र ही संपूर्ण कोर कमिटी जी आहे, कार्यकारिणी मंडळ, ते खऱ्या अर्थानं आज प्रमोद घरत आमच्या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहत आहेत पंकज घरत, कल्पेश घरत या ठिकाणी उपस्थित आहे, जे स्कोरिंगची भूमिका सुद्धा निभावत आहेत. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाची जिम्मेदारी घेतली. सुचेंद्र घरत साहेब असतील आमच्या व्यासपीठावर, संपूर्ण ही मंडळी, यतीन राऊत आपल्याला पाहायला मिळतात, एक चांगले खेळाडू, चांगले व्यक्तिमत्व, म्हणजे संपूर्ण विपुल घरत असतील, कीर्तन राऊत असतील, संपूर्ण मंडळी आहे. यावेळेला फुलटॉस बॉल होता, काय जबरदस्त प्रहार केला गेलाय. फिल्डर तैनात, कोणतीही चुकी करणार नाही. ऑस्ट्रेलियन कॉपीबुक स्टाईल मध्ये कॅच कॅरी केला जातोय. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. कृपेश पवेलियन अचंबित झालाय की हा फील्ड स्ट्रोक कसा झाला. फलंदाज बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहू शकाल सुजित, अजित बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बिरवाडीचा ब्रँड. संघाची धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 20. या धावसंख्येवर 20 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. प्रसाद विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे दर्शवत असताना ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला गेला. क्षेत्ररक्षक फार वेगाने येतात, त्या अगोदरच चेंडूने बाउंड्री लाईनचा रास्ता धरला आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार, संघर्षाचा चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या फलकावर 24 धावा. यावेळेला ऑफ साइडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल मिळते. ऑफ ड्राईव्ह खेळत असताना ऑन द राईजने खेळला गेला. एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 25-25. बॉल फेकून झाले ते 3, म्हणजे इथून 15 बॉल आहेत आणि 15 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 37 धावांचं लक्ष्य असेल. 15 बॉल 37 धावा. ग्रेट मॅच, हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल का याकडे लक्ष असेल. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑफ साइडला बॅकफुट पंच केला जातोय 30 सर्कल मध्ये. बऱ्याच वेळेनंतर फंबल झाले. दिनेश कव्हर पॉइंट ही त्यांची फेवरेट जागा असावी. इथून मात्र आपण पाहिलं तर 38 सर्कल मध्ये चेंडूला रोखलं गेलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 26. बॉल फेकून झाले ते 4. आपण पाहतायत कुणबी प्रीमियर लीग चा क्रिकेटचा महासंग्राम, मनोरंजनाची भरीव कॅप्सूल म्हणून लीगचा फॉर्मॅट. 14 बॉल 36 धावा. त्यावेळेला मात्र बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे सरळ निघून जाईल गली रिजन मध्ये. एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 27. या धावसंख्येवर 27 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झाले ते 5. 13 बॉल 35 धावेची आवश्यकता आहे. एक मोठा फटका या सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल, परंतु त्यासाठी करावं लागेल तुम्हाला अफाट मेहनत. टायमिंगच्या बरोबरीने खेळावं लागेल. स्विचचा फटका जरूर करण्यासाठी तैनात होते. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडूला स्टॉप केलं, तत्पूर्वी सिंगल मिळाली. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या फलकावर 28 धावा. विजयासाठी जर आपण पाहिलं 34 धावेची आवश्यकता. 12 बॉल 34. चला टीम मीटिंग करू नका प्लीज. लगेच गोलंदाज फक्त गोलंदाजी मार्कवर आणा. टीम मीटिंग करू नका. 12 बॉल 34. वेळ दौडू नका प्लीज दिनेशजी, कारण ऑलरेडी 5:45 वाजलेत घड्याळात.
12 बॉल आणि 34 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्कवर प्रथमेश. प्रथमेश आपल्या गोलंदाजी मार्कवर 12 बॉल 34 धावेची आवश्यकता आहे. सामन्याला सुरुवात. प्रथमेश तो एका साईडला अजित सारखा एक हार्ड हिटर बॅटर, तर त्याच्या समवेत अजून अप्रतिम फटका चांगला आहे आणि सरळ चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. ग्रेट टायमिंग, वंडरफुल सिक्सर. 6 200 रुपयांचे कॅश प्राइज आपण पाहत आहेत दिवाकर अण्णा यांच्या माध्यमातून. स्वागत रेस्टॉरंटचे जे मालक आहेत ते आज क्रिकेटवरचं प्रेम या ठिकाणी दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रेट शॉट, 200 रुपयांचं कॅश प्राइज. आता बॉल आहेत 11 बॉलमध्ये 28 असं सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. पहिला बॉल तर षटकार आला. आता येणारे बॉलमध्ये कितपर्यंत मजल मारेल हा खेळाडू. ऑफ साईडला खूप चांगला फटका तर आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील. इथून मात्र चुकी झाली आणि चुकीला माफी नाही. डिरेक्ट हिट जरूर झालाय. एक धाव वर्जित केली जाते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 35 धावा विजयासाठी 26 धावा एकंदरीत आपण पाहतायत. 27 धावेची आवश्यकता आहे. बॉल आहेत 10 बॉलमध्ये 27 धावा हे सामन्याचं समीकरण. प्रयाग 11 दहिसर टीम डिसिजन पेंडिंग आहे, तर प्रयाग 11 दहिसर टीम आपण कृपया करून लगेच कळवा काही डिसिजन असेल तो. 10 बॉल 27 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. बॅटिंग स्वीकारले प्रयाग 11 दहिसर टीमने टॉस जिंकून. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. गुड डिलिव्हरी, गुड कमबॅक. खूप चांगला कमबॅक केला गेला. क्रिकेटमध्ये कमबॅक फार महत्वाची गोष्ट असते. कमबॅक करणारे गोलंदाज भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. जवागल श्रीनाथ असेल, व्यंकटेश प्रसाद असेल, कपिल देव, रामलाल निकंज, रॉबिन सिंग सारखा खेळाडू आपण पाहिला. रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल यांना आपण पाहिलं कमबॅक करताना पाहायला मिळाले. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू. पुन्हा एकदा कमबॅक करण्याची मानसिकता खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. सकारात्मक दृष्टिकोन. चला बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं वेळेची दिरंगाई न करताना. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर. 35. चला बॅटर जरा घाई करा प्लीज, कारण घड्याळात 6 वाजण्याच्या जवळजवळ सुमारास 5:50 झालेले आहेत. इथून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. थोडंसं वॉर्मअप करत या, जरा वॉर्मअप करत या. थँक्यू व्हेरी मच. बॉल आहेत 8 बॉलमध्ये 27 धावा. ग्रेट बॉलिंग. प्रथमेशचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केले. एकच धागा पकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. अचूक टप्पा आणि लेंथ लाईन. वेग किती आहे याला महत्व नाहीये, तुम्ही गोलंदाजी कशी करता, अचूक टप्प्यावर करता का, तुमचा इकॉनॉमिकल कसा आहे, हे खूप मायने राखतं क्रिकेटमध्ये. यावेळेला ऑन साईडला डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट होऊन खेळला गेलाय. मनगडाचा वापर केला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक फेकी करेल, तत्पूर्वी सहजगत्या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 37. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 7 बॉल 25 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार. हा चेंडू आपण पाहिला प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला. खूप चांगला चेंडू होता. सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 6 बॉल 25 धावा. वॉट बॉलिंग परफॉर्मन्स. खूप चांगल्या प्रथमेशने हे षटक हाताळलं. चला टीम मीटिंग करू नका, टीम मीटिंग करू नका प्लीज, हंबल रिक्वेस्ट आहे. सहा बॉल 25 धावेची आवश्यकता आहे.
पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर मात्र फक्त 9 धावा खर्च केल्या. काय बॉलिंग केले म्हणजे 3च धावा दिल्या पहिल्या बॉल वगळता. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेला. फटका तर चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील आणि शेवटच्या मोमेंटला वॉट अ कॅच. दिनेश टायगर अभि जिंदा आहे असं दर्शवत असताना एक्सलंट फिल्डिंग. फलंदाज 5-25चं समीकरण. चला सेलिब्रेशन करू नका प्लीज. बॅटर लगेच येत आहेत मैदानाच्या आतमध्ये म्हणजे तुम्ही सुद्धा लगेच आपण आपापल्या जागेवर जा. निव्याचे बॉल आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. मैदानाचा भौगोलिक विचार करता निव्याचे बॉल यूज केले जात आहेत. ऐतिहासिक मैदान आहे आणि यंदाच्या वर्षात ड्रेस कोटिंग अप्रतिम काहीतरी वेगळेपणा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. उद्याच्या दिवसात वेगळे संघ आपल्याला पाहायला मिळतील. आज जे सामने पाहत आहेत त्यांना असं वाटेल की कधी सकाळ उजाडते आणि कधी बॅटला धार लावून आम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरतो. गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा बॉलर तयार. प्रीतम यावेळेला ऑन साईडला मात्र सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता सनीच्या बॅट मधून षटकार. आता बॉल आहे तुमच्याकडे 4 बॉल आहेत आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 19. 4 बॉल 19 धावा. सामना बॅलन्सिंग आहे. म्हणतात ना स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात आणि आयुष्याच्या मैदानात पळावंच लागेल. कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. क्रिकेटमध्ये तुम्हाला या गोष्टी मायने राखतात. 4 बॉल 19 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. इथून प्रीतम गोट्या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. इथून फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता आणि इथून 3 बॉल 19 ची गरज आहे. 3 बॉल 19 फलंदाज बाद. चला बॅटर लगेच या मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 19 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने मात्र धावा या कराव्याच लागतील. आता 3 बॉल अनुक्रमे मात्र षटकार आले तरी सुद्धा काहीच होणार नाही. इथे फक्त प्रतीक्षा करावी लागेल इनलिगल चेंडूची. 3 बॉल 19 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शिवसाई सरावली आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचंय. प्रयाग 11 दहिसर टीमने बॅटिंग घेतले. इथून फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाने जबरदस्त फिल्डिंग आणि काय फिल्डिंग केले दिनेशने. बॅकअप चांगला मिळाला. पाहण्यासारखी फिल्डिंग आहे. 1 वेळा नाही 10 वेळा नाही 100 वेळा. मात्र हे क्षण आपण फितीत करू शकता युट्यूबच्या द्वारे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. शेवटचे 2 बॉल शेष राहिलेत. चला टीम मीटिंग करू नका. उद्याच्या दिवसात 8:30 वाजता रिपोर्टिंग टाइम असेल. 8:45 वाजता टॉस आणि 9 वाजता मॅच स्टार्ट. दोन्ही खेळाडूंना मात्र 100 रुपयांचं कॅश प्राइज दिवाकर अण्णा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. कॅश प्राइज आलं गेलंय. आता मात्र 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. इथून एक चांगलं क्रिकेट आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. हळूहळू सूर्य अस्ताला चाललाय. स्पीडअप जरा जरूर खेळा. स्विच हिटचा फटका. एक चान्स घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. तन्मय पुढे सरसावेल पॉइंटच्या क्षेत्रातून. एकदा वर्जित केली जाईल. खूप चांगली क्षेत्ररक्षणाची साथ राहिले आणि क्रिकेटमध्ये याच गोष्टी मायने राखतात. एका दुसऱ्याने क्रिकेट खेळलं जात नाही. 11 खेळाडूंचा समूह, 11 खेळाडूंची सुंदर बांधणी आणि त्यामध्ये प्रत्येकाचे एफर्ट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. विकेट मिळाली. प्रीतम गोटे यांना गुड बॉलिंग. खूप चांगली आपण पाहू शकता गोलंदाजीचं पृथक्करण. शिवराय योद्धा पास्तळ टीमने मात्र बाजी मारली. कॉंग्रॅच्युलेशन. आणि इथून मात्र आपण पाहत आहेत पुन्हा एकदा मात्र अपयश आपल्याला पाहायला मिळालं. बिंदुसर बेटेगाव 2 मॅचेस जिंकले होते. तिसऱ्या मॅचेस पराभूत झाले. इथे 3 मॅचेस लगातार शिवराय योद्धा पास्तळ टीमने जिंकले. म्हणजे चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. या आपण षटकार जेवढे लागलेत तेवढे मात्र या ठिकाणी आपण प्राइज देणार आहोत. तुषारचे 3 षटकार, जितेशचे 1 षटकार, साजनचा 1 षटकार आणि सनीचा 1 षटकार. अशा पद्धतीने आपण या जी नावं अनाउन्समेंट केलेत ते आपण यायचं त्वरित या लगेच
वेळेची दिरंगाने करताना लगेच या आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा याच विभागातील एक सुंदर आवाज आपण ऐकणार आहोत. गुजरातमध्ये जे जास्तीत जास्त